आमदार अपात्रता प्रकरणी लवकरच सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। 16 जानेवारीपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे। नार्वेकरांच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी अपेक्षित आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी लवकरच होणार। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, सुनावणी कधीपर्यंत सुरू होणार आहे? बिलकुल 16 तारीख आता टेंटेटिव्ह देण्यात आलेली आहे सुनावणीची। आणि अगोदर जी सुनावणी सुरू होती मागील वर्षाची, जी मागणी करण्यात आली होती उद्धव ठाकरे यांच्या, हे संपूर्ण निकाल जो आहे तो विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकरात लवकर द्यावा, त्यासाठी 10 तारखेची डेडलाईन जी होती ती देण्यात आली होती। आता 10 तारखेच्या अगोदर हा निकाल झालेला आहे आणि त्यानंतरची ही पहिली सुनावणी आहे। त्याच्यामुळे आता उद्धव ठाकरेंचा गट हा नवीन मुद्दे या सुनावणीमध्ये उपस्थित करतो का हे पाहावं लागेल, की पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या या निकालाला आव्हान देणारी नवीन फ्रेश याचिका दाखल केली जाते हे पाहावं लागणार आहे। मात्र 16 तारखेच्या या सुनावणीमध्ये महत्वाचं काहीतरी घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत, कारण याच्यामध्ये उद्धव ठाकरेचा जो गट आहे तो आपली भूमिका मांडणार आहे। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।